नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला वर्ड हे जे सॉफ्टवेअर आहे तर त्या वर्ड या सॉफ्टवेअर मधील मेलिंग टॅब म्हणजे काय तर वर्ड मध्ये मेलिंग टॅब असतो तो ओपन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, हा जो डाव्या कोपऱ्यामध्ये स्टार्ट मेनू असतो तो ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथं सगळे टूल्स म्हणजे सॉफ्टवेअर्स दिसतील। तर त्या सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला सर्वात शेवटी जायचं वर्ड मध्ये, त्या वर्ड वरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय दिसेल, ही वर्डची विंडो दिसेल। या वर्डच्या विंडो मध्ये आपल्याला घ्यायचं आहे ब्लँक डॉक्युमेंट, तर त्या ब्लँक डॉक्युमेंट वरती क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर इथं एक नवीन आपल्याला मेनू दिसतो बघा, त्याचं नाव आहे मेलिंग। आता तर या मेलिंग मेनू मध्ये आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला ग्रुप्स किती दिसत आहेत बघा। पहिला आहे क्रिएट ग्रुप्स, त्यानंतर दुसरा आहे स्टार्ट मेलिंग ग्रुप्स, नंतर तिसरा आहे राइट इन्सर्ट फील्ड आणि प्रिव्ह्यू रिझल्ट आणि फिनिश, एवढे ग्रुप्स आपल्याला दिसत आहेत। तर त्या ग्रुप्स मध्ये पहिला ग्रुप्स आपण बघणार आहे, त्याचं नाव आहे क्रिएट। त्यामध्ये दोन ऑप्शन बघणार आहे, एनव्हलप आणि लेबल्स। तर ते बघूया आपण। पहिल्यांदा आपण बघूया एनव्हलप्स। तर त्या एनव्हलप्स या ऑप्शन वरती ज्यावेळी मी क्लिक करतोय, क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक विंडो नवीन आलेली दिसेल। तर या विंडो मध्ये आपल्याला या ठिकाणी दोन ऍड्रेस दिसत आहेत बघा। पहिला ऍड्रेस आहे डिलिव्हरी ऍड्रेस आणि दुसरा ऍड्रेस आहे रिटर्न ऍड्रेस। म्हणजे काय, डिलिव्हरी ऍड्रेस म्हणजे काय, ज्या व्यक्तीला आपल्याला काय करायचं आहे, लेटर काय करायचं आहे, पाठवायचं आहे, तर त्या व्यक्तीचा ऍड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाइप करायचं काय असेल तो। आणि रिटर्निंग ऍड्रेस मध्ये ज्या आपण जो व्यक्ती काय करतोय, जो व्यक्ती लेटर पाठवतोय त्या व्यक्तीचा ऍड्रेस या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे। आता मी इथं पहिला ऍड्रेस आपल्याला ऑलरेडी दिसतोय बघा, काय, अमित शर्मा, फ्लॅट नंबर 3, एबीसी कॉम्प्लेक्स, नियर बस स्टँड, पुणे, काय असेल ते। तर अशा प्रकारे हा ऍड्रेस आपल्याला दिसतोय, म्हणजे जो व्यक्ती पाठवणार त्याचा ऍड्रेस इथं आपण ऑलरेडी आलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी डिलिव्हरी ऍड्रेस टाइप करायचा आहे, तर तो आपण टाइप करूया बघा। या ठिकाणी तर अशा प्रकारे आपण दोन्ही ऍड्रेस इथं टाइप केलेले आहेत। कोणता ऍड्रेस, ज्या व्यक्तीला लेटर पाठवायचं आहे त्याचा ऍड्रेस, आणि जो व्यक्ती लेटर पाठवणार आहे त्या व्यक्तीचा ऍड्रेस। आता हे टाइप केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा प्रिव्ह्यू आणि फीड्स। प्रिव्ह्यू म्हणजे अशा प्रकारचा लिफाफा असतो, तर इथं तुम्हाला तो ऑलरेडी दिलेला आहे। आणि इथं फीड्स म्हणजे प्रिंट करताना तुम्ही ते लिफाफा कशा प्रकारे त्या फीड्स मध्ये टाकणार आहे प्रिंटरच्या। तर या ठिकाणी मी काय करतो, या ऑप्शन वरती क्लिक करतो, याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या लिफाफ्याची इथं साईज किती पाहिजे, एनव्हलप साईज किती पाहिजे, इथून तुम्ही यावर क्लिक करून घेऊ शकता। त्यानंतर त्याचा फॉन्ट कसला पाहिजे, नंतर रिटर्निंग ऍड्रेसचा फॉर्म म्हणजे या ऍड्रेसचा फॉन्ट, या ऍड्रेसचा फॉन्ट कसा पाहिजे, तर या ठिकाणी तर असं इथं तुम्ही घेऊ शकता। यात किती आहे, 10, 9 साईज आहे, 6, 11 आहे। तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या साईज आहेत, तर तुम्हाला जो हवी असेल ती साईज घ्यायची। त्यानंतर फॉन्ट वरती क्लिक केलं की इथं वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट्स तुम्हाला दिसत आहेत बघा। यातला तुम्हाला जो पाहिजे तो फॉन्ट सिलेक्ट करायचा, नंतर या ठिकाणी फॉन्ट स्टाईल सिलेक्ट करायची, साईज सिलेक्ट करायची, आणि इथं सगळं काय करायचं, ओके या बटन वरती क्लिक करायचं। इथं पण तुम्ही रिटर्निंग ऍड्रेसचा सुद्धा फॉन्ट तुम्ही चेंज करू शकता। त्यानंतर काय आहे, प्रिंटिंग ऑप्शन, तर इथं दिसतोय बघा। तर या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं काय दिसतंय आपल्याला, तर फीड मध्ये तुम्ही जो लिफाफा आहे तो कशा प्रकारे ठेवणार आहे त्याप्रमाणे इथं सिलेक्ट करायचं। आता इथं मी जास्त काही सिलेक्ट करत नाही, कारण ऑलरेडी त्यांनी वर्डनं काही केलेलं आहे, डिफॉल्ट दिलेलं आहे सेटिंग। तर इथं हे डिफॉल्ट जसं आहे तसं मी ठेवतो। आणि काय करायचं, इथं ऍड टू डॉक्युमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला लिफाफा तयार झालेला दिसेल अशा प्रकारे। तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, लिफाफा
तयार करू शकता. तर मी फक्त काय झालंय की फॉर्मचा ऍड्रेस बदलला होता, सॉरी टूचा ऍड्रेस बदलला होता आणि फॉर्मचा ऍड्रेस काय केलेला आहे, बदललेला नाही. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की एनव्हलप वरती क्लिक केल्यानंतर इथं टू हे लिहायचं आहे. का लिहायचं आहे तर आपल्याला समजलं पाहिजे की कुठला कोणाला ऍड्रेस पाठवलाय आणि कुणाला नाही. आता अमित शर्माच्या इथं पण आपण लिहूया. हा, आता काय करायचं आहे, चेंज डॉक्युमेंट वरती क्लिक करायचं आहे आणि यस वरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी बघा फ्रॉम आलेला आहे, कुणी पाठवलंय, आणि या ठिकाणी टू पण आलेला आहे. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, तुम्हाला हे एनव्हलप तयार झालेलं दिसेल. नेक्स्ट आपण बघणार आहे तर त्या ऑप्शनचं नाव आहे लेबल्स, एक ऑप्शन आहे. तर आपण काय करूया, होम फाईल मध्ये जाऊया, न्यू वरती क्लिक करूया आणि ब्लँक डॉक्युमेंट वरती क्लिक करूया. एक फ्रेश डॉक्युमेंट आपल्या समोर आलेले आहे. आता या ठिकाणी मेलिंग ऑप्शन वरती मी क्लिक करतोय, इथं दिसतो बघा मेलिंग ऑप्शन. तर त्या मेलिंग ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला लेबल ऑप्शन दिसेल. तर त्या लेबल ऑप्शन वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ही विंडो तुम्हाला दिसेल या ठिकाणी एनव्हलप लेबल्स. आता एनव्हलप सॉरी लेबल्स म्हणजे काय, तर आपल्याला स्टिकर्स तयार करू शकतो. काय तयार करू शकता, स्टिकर्स. स्टिकर्स हे स्टिकर्स कसे तयार करायचे, आपण एखाद्या पुस्तकावरती स्टिकर लावतो, त्याच्यावरती असतं नाव असतं, स्कूल नेम असतं, त्यानंतर क्लास असतो, स्टँडर्ड असतं, डिव्हिजन असतं, अशा प्रकारचे माहिती असते. ती कशी माहिती असते, इथं दिले बघा, अशा प्रकारचं स्टिकर तुम्हाला दिलेलं असतं. तर ते स्टिकर आपण स्वतः घरी तयार करू शकतो. कसे करायचे, तर या ठिकाणी ऍड्रेस वर क्लिक करायचं, इथं क्लिक करायचं आणि तुमचा जो स्टिकर आहे तो तयार करायचा. मी आता इथं तयार करतो बघा. या ठिकाणी क्लिक केलं, पहिला आहे नेम आणि इथं मी डॉट 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 देतो. त्यानंतर पुढे आहे स्कूल नेम, पुन्हा मी डॉट 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 देतो. नेक्स्ट पुन्हा इंटर दाबलं, इंटर दाबल्यानंतर इथं मी क्लास, पुन्हा डॉट डॉट देतो. नंतर डिव्हिजन, नंतर मी डॉट 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 देतो. नंतर डिव्हिजन झाल्यानंतर इथं काय रोल नंबर. तर अशा प्रकारे एक स्टिकर आपल्याला तयार करायचं आहे. तर ते स्टिकर कसं तयार करायचं, इथं आपण टाईप केलेलं आहे सगळं. टाईप केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी इथं काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं आपल्याला इथं काय करायचं, ऑप्शन, या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तर ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल की इथं सगळे प्रोडक्ट नंबर असायत. म्हणजे एका पेजवर तुम्हाला किती नंबर्स पाहिजेत, किती स्टिकर्स पाहिजेत, इथून सिलेक्ट करायचं आहे. तर सिलेक्ट केल्यानंतर आता मी काय करतो, इथं दोन ऑप्शन आहेत, 30 पर पेज आणि 30 पर पेज. मी ज्यावेळी वरच्या 30 पर पेज वरती क्लिक करतोय आणि ओके बटन वर क्लिक करतोय, त्यावेळी काय होतं बघा, या ठिकाणी क्लिक केलं की हा स्टिकर आपल्याला इथं पाहायला मिळेल. हा स्टिकर काय झालाय, उभा स्टिकर आता दिसतोय आपल्याला. आता आपल्याला आडवा स्टिकर पाहिजे, तर त्यासाठी काय करायचं, या ऑप्शन बटन वरती आणखी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दुसरा ऑप्शन घ्यायचा, 30 पर पेज या 2 नंबरचा, आणि काय करायचं, ओके बटन वरती क्लिक करायचं. ओके बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टिकर या ठिकाणी आडवा असलेला दिसेल. आता काय करायचंय, फक्त आणि फक्त आपल्याला काय करायचंय, तर या न्यू डॉक्युमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं. बघा मी क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एका पेज वरती 30 स्टिकर्स तयार झालेले दिसतील. अशा प्रकारे तुम्ही घरी बसून हे स्टिकर्स तयार करू शकता. आता हे स्टिकर्स प्रिंट करण्यासाठी तुम्हाला स्टिकरचा कागद आणला पाहिजे. हे स्टिकर प्रिंट करण्यासाठी तुम्हाला स्टिकरचा कागद आणला पाहिजे. तो ते स्टिकरचा कागद कसा असतो, एका बाजूला चिकट असतो आणि एका बाजूला प्लेन असतो. तर त्याच्यावरती आपण हे करून ते कट करून आपण कुठल्याही पुस्तकावरती हे स्टिकर चिटकू शकता. अशा प्रकारचे स्टिकर्स, तर ते अशा प्रकारे तुम्ही स्टिकर्स तयार करू शकता.
सगळ्यांना समजलं असेल की स्टिकर कशा प्रकारे तयार करायचे, किती एका मिनिटामध्ये स्टिकर आपण तयार करू शकतो। नेक्स्ट ऑप्शन बघूया आपण मेलिंग मधला आहे तो काय मेल मर्ज, काय स्टार्ट मेल मर्ज किंवा मेल मर्ज हा ऑप्शन आहे। आता हा मेल मर्ज ऑप्शन नक्की काय आहे हे आपण शिकूया। तर बघा मेल मर्ज साठी आपण आधी नवीन एक डॉक्युमेंट घेऊया, फाईल वरती क्लिक करूया। फाईल वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला न्यू या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। न्यू वरती क्लिक केलं की तर न्यू ब्लँक डॉक्युमेंट वरती क्लिक करायचं। ब्लँक डॉक्युमेंट वरती क्लिक केलं की नवीन फाईल तुम्हाला वर्डची डॉक्युमेंट ओपन झालेली दिसेल। आता नेक्स्ट मेलिंग या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे सगळे ऑप्शन्स इथून ते दिसत आहेत, हे सगळे हाईड आहेत बघा। यातला कोणताही ऑप्शन आता ओपन नाहीये, काय क्लिक होत नाही, इथं कुठेही क्लिक केलं तर क्लिक होत नाही। तर आता हे ऑप्शन ऑन करण्यासाठी सगळ्यात अगोदर काय करायचंय, एक लिस्ट टाईप करायची। आता लिस्ट का टाईप करायची तर मी सांगतो बघा, लक्ष द्या। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब करताय आणि तुम्हाला काय करायचंय, इंटरव्ह्यू व्हायचा आहे। तुम्ही मॅनेजर या पदावरती आहे आणि तुम्हाला इंटरव्ह्यू मॅनेजर या पदावरती आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, जॉब हायर करायचे। काय करायचंय, जॉब हायर करायचे। मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय की इंटरव्ह्यू घ्यायचा आहे। काय घ्यायचंय, इंटरव्ह्यू। आता ते इंटरव्ह्यू घेत असताना आपल्याला ज्यांना काय करायचंय, नोकरीची गरज आहे, जॉबची आवश्यकता आहे, त्या सर्वांना लेटर पाठवायचे आणि त्याच्याकडे तुमचा डेटा आहे 1000 व्यक्तींचा तुमच्याकडे डेटा आहे समजा। तर त्या 1000 व्यक्तींना तुम्हाला लेटर टाईप करायचं आहे। तर ते लेटर टाईप करत असताना तुम्हाला या 1000 जणांना लेटर पाठवण्यासाठी नॉर्मली वेळ लागू शकतो 5 ते 10 दिवस। पण या वर्डच्या माध्यमातून, या मेलिंग मेनूच्या माध्यमातून आपण हे लेटर कमीत कमी एक 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार करू शकतो। काय करू शकतो, तयार करू शकतो। तर ते कसं तयार करायचं मी आज तुम्हाला सांगणार आहे। त्याच्या अगोदर सगळ्यात पहिलं काय करायचं, हे जे 1000 व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचं काय करायचं, एक लिस्ट तयार करून घ्यायची। काय करायची, लिस्ट। तर ती लिस्ट कशी तयार करायची मी दाखवतो बघा। एक लिस्ट मी काय केली आहे, 10 व्यक्तींची एक लिस्ट तयार केलेली आहे। तर ती लिस्ट बघा मी दाखवतो तुम्हाला। या ठिकाणी मी या डॉक्युमेंट फोल्डर मध्ये मी ठेवलेले आहे। तर या ठिकाणी काय आहे, डेटा मेलिंग 1 ही एक एक्सेल फाईल आहे। तर एक्सेल मध्ये मी सांगितल्याप्रमाणे काय करायचं, फाईल तयार करून घ्यायचं। त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे की इंटरव्ह्यू साठी लागणारे सर्व कॉलम्स मी इथे तयार केलेले आहेत। पहिला आहे डेट कॉलम आहे। तर या व्यक्तींचा इंटरव्ह्यू किती तारखेला आहे, प्रत्येकाचा वेगळ्या तारखेला आहे बघा, दिसतोय तुम्हाला। इथं नाव वेगळं आहे, या ठिकाणी त्यांचा ऍड्रेस वेगळा आहे, त्यांचं कॉम्प्लेक्स वेगळं आहे, प्लेस वेगळं आहे, स्टार्ट टाइम याचं कशाचं इंटरव्ह्यूचं आणि एंड टाइम हे पण वेगवेगळं आहे। तर अशा प्रकारची एक काय करायची, एक्सेल फाईल तयार करून घ्यायची। मी हे तयार केलंय। तुमचे जर 1000 व्यक्तींना पाठवायचं असेल तर 1000 व्यक्तींची फाईल तुम्ही इथं तयार करू शकता आणि ती काय करायची, सेव्ह करायची। मी काय केल्या, डेटा मेलिंग या नावानं सेव्ह केलेली आहे। तर आपण आता ही फाईल काय करूया, मिनिमाइज करूया। मिनिमाइज केल्यानंतर मी अजून एक फाईल तयार करून ठेवलेली आहे। तर तिचं नाव आहे इंटरव्ह्यू इन्व्हिटेशन लेटर। हे मी एक तयार करून ठेवलेलं आहे, सॅम्पल एक छोटंसं केलेलं आहे। तुम्ही याच्यापेक्षा जास्त मजकूर याच्यामध्ये ऍड करू शकता। मी आता काय काय तयार केलेलं आहे, इंटरव्ह्यू इन्व्हिटेशन लेटर हे तयार केलेलं आहे। इथं डेट टाईप करायची आहे, इथं ज्या व्यक्तीला पाठवायचं आहे त्या व्यक्तीचा पत्ता टाईप करायचा आहे, इथं सब्जेक्ट टाईप करायचा आहे। त्यानंतर इथं आय वुड लाईक टू टेक दिस अपॉर्च्युनिटी इन्व्हाइट ऑल ऑफ यू फॉर द इंटरव्ह्यू। नंतर दिस इंटरव्ह्यू कधी स्टार्ट होणार आहे, नंतर प्लेस कुठं आहे, स्टार्टिंग टाइम काय आहे आणि एंड टाइम काय, हे सगळं याच्यामध्ये ऑटोमॅटिक ज्या त्या व्यक्तीचं, प्रत्येक व्यक्तीचं वेगळं टाइमिंग आहे ते ज्या त्या लेटर मध्ये तुम्हाला ते आलं पाहिजे। आता ते लेटर मध्ये आले पाहिजे, ते कसं आलं पाहिजे तर आपण बघूया। या ठिकाणी मी डेट आजची टाईप करतो, काय असेल ते। आज डेट आहे 24/4/2024। ओके, 24/4/2024 इथं मी डेट टाईप केली आहे बघा।
त्यानंतर आता इथं आपल्याला पत्ता घ्यायचा कुठं, या ठिकाणी इथं 2च्या खाली मी इंटरप्रेस करतो. इंटरप्रेस केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऍड्रेस मध्ये इथं मेलिंग मध्ये जायचं आहे. मेलिंग मध्ये गेल्यानंतर इथं सिलेक्ट रिस्पॉन्ड नावाचं एक ऑप्शन दिसतोय बघा तुम्हाला या ठिकाणी. तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं 2 ऑप्शन्स आहेत. एक आहे टाईप न्यू लिस्ट आणि दुसरा आहे यूज एक्झिस्टिंग लिस्ट. आता त्यातलं टाईप न्यू लिस्ट म्हणजे काय, तर तुम्हाला नवीन एखादी लिस्ट तयार करायची आहे, तुमच्याकडे आता अवेलेबल नाहीये. मी अवेलेबल म्हणजे मी टाईप करून ठेवले, तर ही लिस्ट आहे बघा इथं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी लिस्ट सिलेक्ट करायचे. तर या सिलेक्ट रिसिपंट वरती क्लिक करायचं, यूज एक्झिस्टिंग लिस्ट यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मी कोणत्या फोल्डर मध्ये ठेवले तुम्ही, तर ती फाईल सिलेक्ट करायची. मी डॉक्युमेंट फोल्डर मध्ये फाईल ठेवलेली आहे. तर ती त्या फाईलचं नाव आहे डेटा मेलिंग 1 आणि ओपन बटन वरती क्लिक करायचं. या ठिकाणी ओपन वरती क्लिक केल्यानंतर इथं शीटचं नाव येते, ओके बटन वरती क्लिक करायचं. आता क्लिक केल्यानंतर हे सगळे टॅब्स तुम्हाला ओपन झालेले दिसतील बघा इथं. आता काय करायचं आपल्याला, या ठिकाणी पत्ता घ्यायचा इथं. तर तो पत्ता कसा घ्यायचा, तर या ऑप्शन वरती क्लिक करायचं. काय, इन्सर्ट मर्ज फिल. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ज्या डेट आहे, नेम आहे, ऍड्रेस आहे, कॉम्प्लेक्स आहे, प्लेस आहे, नंतर स्टार्ट टाइम आहे आणि एंड टाइम, हे सगळे जे काय आहेत ऑप्शन्स आहेत ते सगळे याच्यामध्ये आहेत बघा. डेट आहे, नेम आहे, ऍड्रेस आहे, कॉम्प्लेक्स आहे, प्लेस आहे, स्टार्ट टाइम, एंड टाइम. म्हणजे आपण या फाईल मधल्या सगळ्या गोष्टी इथं ऍड झालेल्या तुम्हाला दिसतील. आता आपल्याला काय करायचं आहे, नेम घ्यायचं आहे. पहिलं नेम घेतलं, आता इंटर दाबायचं. इंटर दाबल्यानंतर इथं पुन्हा घ्यायचा आहे दुसरा ऍड्रेस. ऍड्रेस झाल्यानंतर पुन्हा इंटर दाबायचा आहे. पुन्हा इथं मर्ज फील्ड मध्ये जायचं आहे. नंतर काय घ्यायचं, कॉम्प्लेक्स घ्यायचं. कॉम्प्लेक्स घेतल्यानंतर इथं पुन्हा इंटर दाबायचं आहे. इंटर मध्ये प्लेस घ्यायचा आहे. प्लेस घेतल्यानंतर पुन्हा इंटर दाबायचं आहे. इथं एवढंच घ्यायचं आपल्याला. काय काय घेतलं मी, तर नेम घेतलं, ऍड्रेस घेतला, कॉम्प्लेक्स घेतला आणि प्लेस घेतलं. ते कुठून घेतलं, इथून इन्सर्ट मर्ज फील्ड मध्ये बघा. या ठिकाणी आहे नेम घेतलं, ऍड्रेस घेतला, कॉम्प्लेक्स घेतला आणि प्लेस घेतलं. हे 4 ऑप्शन्स आपण घेतलेले आहेत. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी सब्जेक्ट लिहायचा आहे. तर मी हा सब्जेक्ट कॉपी करून घेतो. इथंच मी हा टाईप करतो. काय, इंटरव्ह्यू इन्व्हिटेशन लेटर. आता नेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे, या ठिकाणी इथं मेलिंग मध्ये जायचं. आता मला घ्यायचं आहे की ग्रीटिंग लाईन घ्यायची आहे. तर ग्रीटिंग लाईन मध्ये या ठिकाणी आपल्याला ग्रीटिंग लाईन असते बघा इथं दिसतंय. तर ते ग्रीटिंग लाईन वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ग्रीटिंग लाईन वरती क्लिक केलं बघा, या ठिकाणी आलेलं आहे डिअर मिस्टर मॅडम आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर पुन्हा काय करायचं आहे, कॉम मध्ये यायचा आणि खाली जायचं. आता खाली इन्व्हिटेशन ऑल ऑफ यू हा शब्द आपल्याला इथं नको आहे. तर त्या प्रत्येक व्यक्तीचं इंडिव्हिज्युअल नाव आलं पाहिजे, नेम या ठिकाणी आलं पाहिजे. प्रत्येक लेटर मध्ये त्याचं नाव आलं पाहिजे. तर ते नाव कसं घ्यायचं, तर या ठिकाणी ऑल ऑफ यू याच्यावरती क्लिक करायचं. मी डिलीट करतो. डिलीट केल्यानंतर इथं इन्सर्ट फील्ड मध्ये जायचंय कुठं, या ठिकाणी, आणि इथं नेम ऍड करायचं आहे. ऍड केलं, पुन्हा नंतर काय करायचं, या ठिकाणी स्पेस द्यायचं. स्पेस दिल्यानंतर खाली जायचं तर डेट मध्ये, डेट वरती काय करायचं आहे, डबल क्लिक करायचं, ती सिलेक्ट करायची. आता सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं इन्सर्ट मर्ज फील्ड मध्ये जायचं आहे आणि इथं 1 नंबरचा ऑप्शन आहे बघा डेट, तो निवडायचा. आला. पुन्हा प्लेस. आता कंपनीचा ऍड्रेस काय आहे, तर मी लिहितो यश कम्प्युटर. ओके, यश कम्प्युटर टाईप केलं. त्यानंतर स्टार्ट टाइम काय इंटरव्ह्यूचा, तर या ठिकाणी आहे. इथं क्लिक करायचं. इथं आहे बघा स्टार्ट टाइम, तर त्यावरती क्लिक करायचं. इथं स्टार्ट टाइम आलं. पुन्हा काय करायचं, स्पेस द्यायचं या ठिकाणी. आता एंड टाइम लिहायचं आपल्याला. एंड टाइम वरती क्लिक करायचं, इथंच जायचं, एंड टाइम लिहायचं. तर अशा प्रकारे तुम्ही एंड टाइम घेतलं. आता हे लेटर आपलं तयार झालेलं आहे. म्हणजे 10च्या 10 व्यक्तींची लेटर तयार झालेली आहेत. आता तर तुम्ही म्हणाल की सर असं कसं होईल की 10 लेटर तयार कसे झाले. आता आपण हे सगळं नुसतं स्ट्रक्चर तयार केलंय,
तर हे सगळे तयार झालेले आहेत. त्यासाठी आपल्याला कुठं क्लिक करायचं आहे, प्रिव्ह्यू रिझल्ट वरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी. तर या प्रिव्ह्यू रिझल्ट वरती क्लिक केल्यानंतर इथं काय आहे बघा, सूरज शिंदे नाव आलेलं आहे, त्याचा ऍड्रेस काय असेल तो आलेला आहे. त्यानंतर डिअर सर और मॅडम, त्यानंतर इथं काय आलेलं आहे, इथं इन्व्हिटेशन टू सूरज शिंदे या ठिकाणी इंटरव्ह्यू विल हेल्ड इन 25 नोव्हेंबर 2022 यश कॉम्प्युटर 11 ते 1. आता आपण त्या एक्सेल फाईल मध्ये जाऊया आणि तिथं बघूया की पहिलं आपलं रेकॉर्ड काय आहे. पहिलं आपलं रेकॉर्ड काय, तर ते पहिलं रेकॉर्ड आहे सूरज शिंदे. नंतर फ्लॅट नंबर 30 श्याम कॉम्प्लेक्स सांगली 11 ते 1 काय आहे आणि याची तारीख आहे 25. म्हणजे एक लेटर आपलं तयार झालेलं आहे. आता आपल्याला सगळी लेटर तयार करायची आहे. तर ती सगळी लेटर तयार करण्यासाठी आपल्याला कुठं क्लिक करायचं आहे, या ठिकाणी फिनिश मेल मर्ज या ऑप्शन वरती क्लिक करायचं. तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे, ऑल या ऑप्शन वरती क्लिक करायचं. इथं ऑल दिसतंय बघा आणि ओके बटन वरती क्लिक करायचं. ओके बटनवर जसं मी क्लिक करतोय तसे तुमचे सगळे लेटर्स या ठिकाणी आलेले आहेत बघा. हे पहिलं लेटर झालं, नंतर या ठिकाणी दुसऱ्या पेजवर दुसरं लेटर आलं बघा, युवराज पाटील फ्लॅट नंबर, नंतर इंटरव्ह्यू तारीख, त्यानंतर यश कम्प्युटर 12 ते 2, तिसऱ्या पेजवर तिसरं अतुल राठी गणेश कॉम्प्लेक्स 27 तारखेला त्याचा इंटरव्ह्यू आहे. सुहास जाधव, त्यानंतर त्याचा 28 तारखेला इंटरव्ह्यू आहे. त्यानंतर चौथं लेटर आहे संदेश यादव, त्याचं 29 तारखेला आहे. तर अशा प्रकारचे सगळे लेटर्स तुम्हाला ऍट ए टाइम तयार झालेले दिसतील. यामध्ये बघा तेच सगळे रेकॉर्ड तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, कमी वेळामध्ये जास्त लेटर्स तुम्ही तयार करू शकता. 10 ते 15 मिनिटांमध्ये सगळे लेटर्स तुम्ही तयार करू शकता. तर अशा प्रकारचा हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांच्या बरोबर शेअर करा आवडला असेल तर. त्यानंतर आमच्या अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.